गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज दशक 20वा समास दुसरा सृष्टी त्रिविध लक्षण। मानवी अनुभवाच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर एका बाजूला जीवात्मा आणि दुसऱ्या बाजूला विश्वात्मा आहे। विश्वात्मा म्हणजे ईश्वर। जीवात्मा कसा आहे तर जीवात्मा अल्पकर्ता, अल्पभोक्ता, अल्पज्ञाता, सतत सुखदुःख सहन करणारा, अज्ञानी, भय व चिंता सोसणारा व एका शरीरापुरता सीमित असतो तो जीवात्मा। आणि विश्वात्मा म्हणजे ईश्वर की जो सर्व करता आहे, सर्व भोगता आहे, सर्व ज्ञाता, आनंद तर हे त्याचे स्वरूपच आहे। तो ज्ञानी, नित्य, बुद्ध आणि सर्वांच्या हृदयदेशी शिवरूपाने राहणारा आहे। तसे पाहिले तर आत्ताच आपण पाहिलं की जीवात्मा कसा आहे आणि विश्वात्मा कसा आहे। तर मुळात जीव व ईश्वर यात पूर्ण विरोध दिसतो। त्यामुळे हे दोघे दिसायला दोन दिसतात, परंतु जीवाच्या अंतर्यामी असणारा आत्मा आणि विश्वाच्या अंतर्यामी ईश्वर दोन्ही एका परब्रह्माची नावे आहेत। आपल्याला व्यवहार दृष्टीने कार्य व कारणाशिवाय विचारच करता येत नाही। कुठलेही कार्य करण्यास कारण हवेच असते, त्याच्याशिवाय कार्य घडतच नाही। म्हणून या दृश्य सृष्टीला म्हणजे जगताला ईश्वर हे कारण आहे असे आपण म्हणतो, परंतु दृश्य सृष्टी हे जगत शास्त्र सांगते की ते मुळात झालेलेच नाही। पण तरीही आपण त्या ईश्वराला कारण मानतो आणि त्यांनी ही सृष्टी निर्माण केली म्हणतो। पण खरं म्हणजे ईश्वर अकर्ता आहे। ईश्वर कधीच काही करत नाही। तरीही त्यावर ईश्वराचा कारणपणाचा आरोप लादलेला आहे। हे त्याचे मूळ स्वरूप नाही। तसेच जीवपणा हे कार्य आहे तेही आत्म्यावर लादलेले आहे, ते त्याचे स्वरूप नव्हे। तात्पर्य की एक परब्रह्म तेवढे निश्चळ, अनंत, अपार असे अंतिम सत्य आहे। बाकीचे त्याचे स्वरूप ईश्वर व आत्मा चंचल आहे। हे ज्ञान शब्दाने झाले तरी त्याचा साक्षात अनुभव येण्यासाठी साधना, अभ्यास करावा लागतो। या समासात सुरुवातीच्या ओव्यांमध्ये परब्रह्माचे वर्णन, त्यानंतर परब्रह्म समजण्यासाठी साधन मार्ग कुठले असावे आणि त्यानंतर कल्पनेने निर्माण झालेली सृष्टी 3 प्रकारांनी भासते त्याची लक्षणे सांगितली आहेत। श्रीराम समर्थ। श्रीराम मूळ माया नसता चंचळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, जैसे गगनांतराळ चहूकडे श्रीराम। की मुळात क्रियाशील असलेली ही मूळ माया चंचल आहे। ही मूळ माया नसती तर ब्रह्म केवळ निर्गुण व शांत असते। की जसे निरभ्र आकाश असेल तिथे अजिबात वायू रहित असं जे आकाश असेल, जे मोकळे, त्याप्रमाणे मूळ माया नसती तर ब्रह्म केवळ निर्गुण आणि शांत असते, दुसरं काहीच नसतं।
म्हणून दृश्य आले आणि गेले परी ते ब्रह्म संचले, जैसे गगन कोंदाटले चहूकडे श्रीराम. की निरभ्र आकाश जसे सर्वत्र व्यापून असते, त्याप्रमाणे दृश्य दिसू लागले व गेले तरी परब्रह्म सर्वत्र घनदाट व्यापून असते. कारण दृश्य येणारे आणि जाणारे असते, पण परब्रह्म मात्र कायमस्वरूपी असते. ते कधी येतही नाही म्हणून जातही नाही. ते परब्रह्म सर्वत्र घनदाट व्यापून आहे. जिकडे पाहावे तिकडे अपार, कोणेकडे नाही पार. एक जिनसी स्वतंत्र, दुसरे नाही श्रीराम. की जिकडे पाहावे तिकडे ते परब्रह्म अपरंपार असं अखंड भरून असून त्याला शेवट नाही. ते पूर्ण स्वतंत्र असून स्वतःच्या स्वातंत्र्यात ते मायेला प्रवृत्त करते व आवरून घेते. म्हणजे हे पूर्ण स्वतंत्र असलेले परब्रह्मच आपल्या सत्तेने मायेची निर्मिती करते आणि वेळ आली तर ती सत्ता काढूनही घेते, म्हणजे त्या मायेला आवरून घेते. ब्रह्मांडावर ते बैसावे, अवकाश भकास अवलोकावे. तेथे चंचल व्यापकाच्या नावे, शून्याकार श्रीराम. दृश्य विवेके काढिले, मग परब्रह्म कोंदाटले. कोणासीच अनुमानले, नाही कदा श्रीराम. की अशी कल्पना केली की जिथं मृगजळ दिसते त्या जागेवर झोपून आपण मृगजळ पाहत आहोत, अशी जर कल्पना केली तर तेथून मृगजळ मुळीच दिसणार नाही. कारण मुळात मृगजळ नाहीच आहे. मृगजळ म्हणजे भास आहे, तो तिथे नाहीच. त्याचप्रमाणे या सृष्टी ही मुळात झालेलीच नाही असं शास्त्र सांगते, आणि म्हणून ती झालेलीच नाही पण आपल्याला ती दिसते आहे, पण ती सत्य नाही. म्हणून यासाठी शास्त्र अभ्यास करावा लागतो आणि विचाराने हे समजून घ्यावे लागते की विचाराने जर अनंत विश्वाच्या पलीकडे जाऊन रिकाम्या पोकळीकडे पाहिले तर चंचल व व्यापक माया मुळीच दिसत नाही, कारण मुळात ती नाहीच आहे. म्हणून दृश्य सृष्टीचा विचाराने बाद केला असता सर्वत्र केवळ एक ब्रह्म उरते. त्याविषयी कोणालाही कसलाही अंदाज बांधता येत नाही, कारण ब्रह्माचे वर्णनच करता येत नाही, ते वर्णनातीत आहे. अदर्थ पाहता चहूकडे, निर्गुण ब्रह्म जिकडे तिकडे. मन धावेल कोणीकडे, अंत पहावया श्रीराम. तथाकथित वर खाली सगळ्या दिशांना तेच परब्रह्म अपरंपार भरले आहे. असे हे परब्रह्म कुठे नाही, अशी जागाच नाही. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे सदा सर्वत्र संचले, रीता ठाव या राघवे वीण नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भरला घनदाट हरी दिसे. तर तुकाराम महाराज म्हणतात, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. असं हे परब्रह्म सगळीकडे अपरंपार भरलेलं आहे. अंतःकरण वृत्तीच्या क्षुद्र मर्यादेत ते धावून कोठपर्यंत जाईल, त्याचा अंतःपार तिला कसा कळेल. मागच्या समासामध्ये आपण विचार केला होता की या परब्रह्मा इतकं व्यापक दुसरं काहीच नाही, बाकी सगळ्या गोष्टींना मर्यादा आहे. म्हणून हे अपरंपार ब्रह्म फक्त सगळीकडे भरून आहे, त्याचा अंतःपारच लागत नाही. दृश्य चळे ब्रह्म चळे ना, दृश्य कळे ब्रह्म कळे ना. दृश्य कळे ब्रह्म कळे ना, कल्पनेसी श्रीराम. कल्पना म्हणजे काहीच नाही, ब्रह्म दाटले ठाईंचा ठाई. वाक्यार्थ विवरत जाई, म्हणजे बरे श्रीराम. की आपल्या डोळ्यांना जी दृश्यसृष्टी दिसते त्या दृश्यसृष्टीला उत्पत्ती स्थिती व लय असतात, आणि ब्रह्म मात्र अज विकारशून्य व अमृत आहे. अंतःकरण वृत्तीला दृश्यसृष्टीचे प्रमाणांनी म्हणजे इंद्रियांनी ज्ञान होते. ब्रह्माचे मात्र असे ज्ञान इंद्रियांनी होऊ शकत नाही. कल्पनेने म्हणजे विचाराने दृश्य वस्तूचे तर्कजन्य ज्ञान, स्मृतिज्ञान इत्यादी प्रकारे ज्ञान होते, पण ब्रह्माचे ज्ञान असे कुठल्याच गोष्टींनी होत नाही. कारण कल्पना
कल्पनेला स्वतःचे रूप नसल्याने तिने जो सगळा मांडलेला हा द्वैताचा पसारा म्हणजे मायेचा पसारा आहे, वास्तविक त्याला अस्तित्वच नाही. कारण कल्पना कधी सत्यच नसते आणि हे जग जे आपल्या डोळ्यांना दिसते ते पण एक कल्पनाच आहे, म्हणून त्याला अस्तित्वच नसते. ब्रह्म मात्र सत, व्यापक व अखंड आहे. सर्व खल्विदम ब्रह्म इत्यादी वेदांत वाक्यांचे मनन चिंतन केल्याने तसा अनुभव येतो. परब्रह्मा एवढे थोर नाही, श्रवणा परते साधन नाही, कळल्या वीण काहीच नाही, समाधान श्रीराम. की परब्रह्मासारखे श्रेष्ठ प्राप्तव्य नाही. त्याच्या अनुभवासाठी मात्र सतत श्रवण मनन इत्यादी साधन केलं पाहिजे. म्हणूनच नवविधा भक्तीमध्ये सुद्धा श्रवण हीच पहिली भक्ती सांगितली आहे. कारण त्याशिवाय त्या परब्रह्माचा थोडासाही अंदाज येणार नाही. आधी श्रवण मनन निधिध्यासन मार्गाने गेल्यावरच परब्रह्माचा अनुभव येऊ शकतो. म्हणून हे जे श्रवण करायचं आहे ते श्रवण वेदांत शास्त्र आणि गुरुमुखातून कळल्याशिवाय खरे समाधान कधीच होत नाही. जर कोणाचेही आपण श्रवण ऐकले तर आपले विचार भरकटण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ज्याचे विचार आपल्याला समजतात, ज्याचे विचार आपल्याला लवकर आकलन होतात, अशा श्री गुरु आणि संत यांचेच श्रवण करावे आणि त्यांच्या श्रवणातूनच ते ऐकून घ्यावे. कारण आता आपण पाहतो की यूट्यूबवर अनेक प्रकारच्या श्रवणासाठी अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. पण असं कोणाचंही श्रवण जर सतत करत गेलो तर आपला एकही विचार पक्का होत नाही. कारण त्यामध्ये कोणी द्वैती असतात, कोणी अद्वैती असतात, मग आपला सगळा गोंधळ होतो. म्हणून श्रवण केवळ गुरुमुखातून आलेल्या वेदांत शास्त्राचे आणि संतांच्या तोंडूनच आलेले वाक्य श्रवण करावे. पिपलिका मार्गे हळूहळू घडे, विहंगम फळासी गाठी पडे, साधक मननी पवाडे, म्हणजे बरे श्रीराम. की या ओवीमध्ये समर्थांनी साधकाने साधन करण्याचे 2 मार्ग सांगितले आहेत. एक पिपलिका मार्ग आणि दुसरा विहंगम मार्ग. पिपलिका मार्ग म्हणजे कर्म, उपासना, ध्यान, धारणा, पूजा, अर्चा अशा मार्गाने म्हणजे मुंगीच्या चालीने मोक्षापर्यंत जाणे. पिपलिका म्हणजे मुंगीच्या मार्गाने मोक्षापर्यंत जाणे. यात ईश्वराचे दर्शन होण्यासाठी देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. कारण देहबुद्धीतूनच वासना उत्पन्न होते आणि त्या वासनेच्या तृप्तीसाठी तो सतत कर्म करतो व मग कर्म केल्यानंतर त्या कर्माचा कर्ता मी आहे, मी भोगता आहे असा भ्रम त्याला होतो. माणूस कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. वासना वृत्तीला जन्म देते, मग वृत्तीतून उर्मी उमटते आणि उर्मी कर्मात साकार होते. वासना अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तिला धरता येत नाही, पण वृत्ती मात्र मनुष्य ताब्यात आणू शकतो. म्हणजे वृत्ती विषयांकडे न लावता जर ती सतत एकाच ठिकाणी भगवंताकडे लावली, अभ्यासाने तिला भगवंताकडे वळवली, तर मग सर्व कर्म ईश्वरासाठीच घडतात. मग फलाची अपेक्षाच राहत नाही. अशी निष्काम भावना अंतर्यामी स्थिर झाली की वासना निर्मूल होते व ईश्वर दर्शन घडते. पण या साधन मार्ग हा हळूहळू म्हणजे मुंगीच्या चालीने मोक्षापर्यंत साधकाला नेतो. तर दुसरा साधन मार्ग म्हणजे विहंगम मार्ग. हा ज्ञान मार्ग म्हणजे बुद्धिप्रधान मार्ग होय. विहंगम मार्गाने पक्षाच्या उड्डाणाप्रमाणे एकदम ब्रह्मानुभव येतो. की जसे पक्षी एकदम झाडावरील फळावर झडप घेतात आणि डायरेक्ट फळालाच हात लावून त्याची प्राप्ती करतात. परंतु या मार्गामध्ये मी कोण आहे अशा स्वतःच्या स्वरूपाचा शोध घेण्याची उत्कट प्रेरणा असते. खरा करता कोण याचा अतिसूक्ष्म विचार सतत करावा लागतो. म्हणजे तिथे वृत्ती निवृत्त करावी लागते. कधी कधी गरज वाटली
तर प्रपंच सोडून द्यावायला सुद्धा म्हणजे जे मोठे संत आहेत ते मागे पुढे पाहत नाहीत. म्हणून या ज्ञानमार्गात इंद्रियांची धाव थांबवायची, मनाने संकल्प करणे बंद करायचे. संकल्प थांबले की विषयासंबंधीचे मनोराज्य आपोआप थांबते आणि असे झाले की अंतःकरण स्वच्छ होते व आपण केवळ साक्षी आहोत हा प्रत्यक्ष आपल्याला पटते. ज्ञानमार्गाने गेल्यास साधकाला खूप लवकर ब्रह्मानुभव येतो. हे दोन्ही मार्ग शेवटी एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतात. मला जर मुंबईला जायचं असेल तर मुंबईला पायी जायचं की रिक्षाने जायचं की बसने जायचं की रेल्वेने की विमानाने? मी जर पायी, रिक्षा, बस, रेल्वे याने गेले तो पिप्पिलिका मार्ग होईल, कारण ते हस्तगत करण्यासाठी खूप मोठा कालावधी लागेल. पण मी जर विमानाने गेली तर मी फार लवकर मुंबईला पोहोचेल. म्हणजे विहंगम मार्ग हस्तगत होण्यासाठी वेळ लागत नाही, पण त्यासाठी मात्र सूक्ष्म विचार साधकाला करावा लागतो. म्हणून साधकाने सूक्ष्म विचार करावा, सतत मननात राहावे, विचाराने दृश्य जगताचे पृथक्करण करावे व जगताच्या अधिष्ठानाशी असलेल्या चित्तवृत्ती दृढ करावी. अशा विचाराने स्वतःचे समाधान सांभाळावे. परब्रह्मासारिखे दुसरे काहीच नाही खरे, निंदा आणि स्तुती उत्तरे. परब्रह्मी नाही श्रीराम, ऐसे परब्रह्म एक जिनसी. काहीच तुळे ना तयासी, मानुभव पुण्यरासी. ते पवाडती श्रीराम. म्हणून परब्रह्मासारखे सत्य, नित्य, अनादि, आद्य असं दुसरं काहीच नाही. त्यामुळे त्या अद्वैतात निंदा व स्तुती, यश अपयश, मान अपमान, जय पराजय अशी कुठलेच सुख दुःख अशी कुठलीच द्वंद्वे नाहीत. असे हे परब्रह्म अखंड सच्चिदानंद घन असून त्यासारखे दुसरे काही नाही. पण शुद्ध पुण्याची जोड असलेले महात्मेच त्याचा अनुभव ते मी असा घेऊ शकतात आणि त्या अनुभवात ते स्थिर राहतात. चंचळ होते दुःख प्राप्ती, निश्चळा एवढी नाही विश्रांती. निश्चळ प्रत्यय पाती, महानुभव श्रीराम. की दृश्यसृष्टीला उत्पत्ती, स्थिती, लय असून ती चंचळ आहे याचा अनुभव आपण दररोज घेतो. रोज नवीन उत्पन्न काहीतरी होते, काही काळ राहते व नंतर नष्ट होते. आपण घरातही नवीन फॅन आणला, थोडे दिवस त्याचा आनंद, पण थोड्याच दिवसात तो बिघडला की दुःख होते. अन्न सकाळी शिजवले की रात्री शिळे, दुसऱ्या दिवशी तर ते खराब होते, खाण्यात योग्य राहत नाही. म्हणून या दृश्य जगात प्रत्येक वस्तू, अन्न, घर एवढेच काय, पण माझा देह हा पण एक दिवस जाणार आहे हे निश्चित आहे. आज जन्माला आलेल्या देहाचे कौतुक, आनंद होतो, पण तोही एक दिवस जाणार आहे हे मात्र नक्की आहे. म्हणून या पृथ्वीवर आला ते सगळे जाणारच आहे हे कटू सत्य असले तरी ते सत्यच आहे. म्हणून संपूर्ण सृष्टी म्हणजे दृश्य जगत सत्य नाही, कारण दृश्यसृष्टी संपूर्ण चंचल आहे, ती नाशवंत आहे, असत्य आहे आणि नाशवंत गोष्टी नेहमी दुःखच देतात. म्हणून केवळ ब्रह्मानुभवासारखं दुसरं आनंदरूप काही नाहीच. म्हणून ब्रह्मानुभवात खरी विश्रांती मिळते, त्याला दुःखाचा स्पर्शही होत नाही. म्हणून थोर महात्मे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. मुळापासून शेवटवरी विचारणा केलीच करी, प्रत्ययाचा निश्चयोंतरी तयासीच भावे श्रीराम. म्हणून या सृष्टी निर्मितीचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत विचार केल्यावर लक्षात येते की खरंच ही सृष्टी नाशवंत आहे. या सृष्टीमध्ये परब्रह्म हेच एकमेव सत्य आहे. ब्रह्माच्या एकोहम बहुश्याम असा ब्रह्मांनी संकल्प केला आणि या मूळ संकल्पातून ते अचेतन पाषाणापर्यंत झालेल्या संपूर्ण सृष्टी निर्मितीचा जो सतत विचार करतो तोच पुढील विस्ताराचा
निराश करून ज्याला स्फुरण झाले आहे त्याच्या अनुसंधानात राहतो, ज्या स्फुरण परब्रह्माला झाले आहे. आणि निराश कशाचा करायचा आहे, तर मूळ मायेचा करायचा आहे, म्हणजे दृश्य जगताचा करायचा आहे. म्हणून दृश्य जगताच्या विस्ताराचा निराश करून परब्रह्माच्या अनुसंधानात राहतो, त्यालाच ती ब्रह्मरूप विश्रांती मिळते. कल्पनेची सृष्टी झाली, त्रिविध प्रकारे भासली, तीक्ष्ण बुद्धीने आणले पाहिजे मना श्रीराम. मूळ मायेपासून त्रिगुण, अवघे एकदेशी लक्षण, पांचभूतांचा ढोबळा गुण दिसत आहे श्रीराम. पृथ्वीपासून चारी खाणी, चत्वार वेगाळली करणी, सकळ सृष्टीची चाली जे येथुनी पुढे नाही श्रीराम. की आपल्याला जी ही कल्पनेने निर्माण झालेली सृष्टी दिसते, ती सृष्टी संकल्परूप कल्पनेनीच तयार झालेली असून ती आपल्याला 3 प्रकारांनी भासते. पण त्याचा विचार मात्र सूक्ष्म बुद्धीने करून त्याचे वर्गीकरण लक्षात घ्यावे. की सगळ्यात पहिलं म्हणजे की मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा पहिला वर्ग आहे. यामध्ये देशाने, कालाने व वस्तूने परिच्छिन्न असतो, मर्यादित जागेत व कालात असतो, जेथे एक असतो तेथे दुसरा कोणी नसतो, असा हा पहिला मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत आहे. एक असतो तेथे दुसरा नसतो. याचा अर्थ आता मी हिंगोलीमध्ये जर आहे तर मी अमरावतीत असू शकत नाही. म्हणजे एका ठिकाणी आहे तर ती व्यक्ती, वस्तू दुसऱ्या ठिकाणी असू शकत नाही. त्यांना सगळ्यांना देशाचं, कालाने ते परिच्छिन्न आहेत. दुसरी म्हणजे दुसरी सृष्टी निर्मिती झाली ती पंचीकृत पंचमहाभूते ही स्थूल असतात. आणि तिसरं की जी जारज, उद्भिज अशा 4 प्रकारच्या जीवांच्या योनी या पृथ्वीपासून उत्पन्न होऊन त्यांचे सगळे व्यवहार तसे चालतात. हा सृष्टी रचनेचा हा तिसरा म्हणजे जी 4 योनीमध्ये पृथ्वीमध्ये निर्माण झाल्या तो सृष्टी रचनेचा शेवट होय. सृष्टीचे विविध लक्षण विशद करून निरूपण, श्रोती सुचितांतःकरण केले पाहिजे श्रीराम. की आता या 3 प्रकारच्या सृष्टीचे अधिक स्पष्टीकरण करू. श्रोत्यांनी ते एकाग्र मन करून ऐकावे असे समर्थ सांगतात. मूळ माया जाणीवेची, मुळी सूक्ष्म कल्पनेची, जैसी स्थिती परे वाचेची, तद्रूपचे ते श्रीराम. की अहम या जाणीवेनेच ही मूळमाया घडलेली आहे. हा अहम म्हणजे ही जाणीव म्हणजेच मूळ माया आहे. त्या अहम त्या जाणीवेचे मूळ अतिसूक्ष्म, की ज्याची कल्पनाही करता येत नाही इतके अतिसूक्ष्म आहे. माणसातील परावाणी जशी केवळ स्फुरण रूप आहे, तशीच ही अहम जाणीवसुद्धा स्फुरण रूप आहे. जसे परावणीमध्ये अक्षरे, शब्द वगैरे काहीच नसतात, ती परावाणीमध्ये फक्त स्फुरण होते आणि मग परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या मार्गाने तो प्रवास होतो. म्हणजे परावाणीत फक्त स्फुरण असते. त्याचप्रमाणे अहम हे स्फुरण सृष्टी रचनेला असते, तिथे रूप नसते. अष्टदा प्रकृतीचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ, सूक्ष्म रूप बीज सकळ, मुळीच आहे श्रीराम. की पंचमहाभूते आणि त्रिगुण म्हणजे सत्व, रज 3 गुण या आठांनी अष्टदा प्रकृती निर्माण झाली. पंचमहाभूते व त्रिगुण या 8 प्रकारच्या सृष्टीचे मूळ माया हे मूळ आहे. पुढे स्पष्ट होणाऱ्या संपूर्ण दृश्य सृष्टीचे बीज हे पूर्ण त्या मूळ मायेत आहे. जड पदार्थ चेतविते ते, मनोनी चैतन्य बोली जेते, सूक्ष्म रूपे संकेते समजून घ्यावी श्रीराम. की या सृष्टीत जड व चेतन असे 2च भाग आहेत. जड वस्तूंना जाणीव नसते. प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते एवढेच नव्हे तर माझे शरीरही अचेतन आहे. या अचेतनात जे जाणीवरूप चैतन्य निर्माण करते त्याला चेतन म्हणतात.
हे चेतन तत्व आपल्या शरीरात आहे तोपर्यंत आपण सगळ्या हालचाली कार्य करू शकतो, परंतु हे चैतन्य शरीरातून निघून गेले की शरीर निपजत पडते, त्याला आपण मढे म्हणतो. म्हणजे चैतन्य निघून गेले की माणसाला मृत्यू येतो. आपण एवढा बारीक सूक्ष्म विचार कधी करतच नाही हो, की माणूस मरतो म्हणजे त्यातलं काय निघून जाते, त्यातलं चेतन तत्व निघून जाते, की जे चेतन तत्व या संपूर्ण सृष्टीत भरून आहे, की हे चेतन तत्व कसे काम करते ते नसेल तर मनुष्य काहीच करू शकत नाही. अशा त्या चैतन्याला अनेक नावाने आपण संबोधत होतो. त्या नावाचा सूक्ष्म अभिव्यक्ती संकेताने समजून घ्याव्या. प्रकृती पुरुषाचा विचार, अर्धनारी नटेश्वर, अष्टधा प्रकृतीचा विचार, सकळ काही श्रीराम. की सृष्टीमध्ये आधी फक्त प्रकृती आणि पुरुष हे दोनच घटक होते. मग त्यातील प्रकृती ही अचेतन आहे आणि तिचा प्रकाशक पुरुष चेतन आहे. अर्धनारी नटेश्वरातही नारी शक्तिरूप अचेतन असून नटेश्वर चेतन आहे. तर अष्टधा प्रकृती अचेतन आहे आणि त्याला चालवणारी म्हणजे मानवाला चालवणारा ब्रह्म हे चेतन आहे. गुप्त त्रिगुणाचे गुणत्व म्हणून संकेत महत्त्व, गुप्त रूपे शुद्ध सत्व, तेची वसे श्रीराम. त्रिगुणांनाही रूप नाही, त्रिगुण गुप्त असतात. त्यांचा प्रभाव व कार्य मोठे गूढ असून ते ज्यात असतात त्या तत्वाला महत असे म्हणतात. महत याचा अर्थ मोठे, व्यापक, अत्यंत विस्तृत, सर्वशक्तिमान अशा उच्च सांख्यांच्या 25 तत्वांमधले दुसरं, की ज्याच्या साह्याने ईश्वर अवतार घेतो, ते शुद्ध तत्व या महतमध्येच असते. आणि ईश्वर सत्वगुणाचा आहे. जेथून गुण प्रगटती, तीस गुण क्षोभिनी म्हणती, त्रिगुणांचे रूपे समजती, धन्यते साधू श्रीराम. गुप्त रूपे गुणसौम्य म्हणून बोलीचे गुणसाम्य, सूक्ष्म संकेते अगम्य, बहुतास कैसा श्रीराम. की गुणसाम्य अवस्थेतून जेव्हा गुण प्रगट होऊ लागतात तेव्हा त्या अवस्थेला गुणक्षोभिनी म्हणतात. त्रिगुणांचे स्वरूप व त्यांच्या अभिव्यक्तीची लक्षणे जाणणारे हे साधू खरोखरच धन्य होत. गुण जेव्हा अव्यक्त स्वरूपात असतात म्हणजे ते प्रगट नसतात, तेव्हा ते समस्वरूपात असतात. त्याची विभागणी सारखी असते, म्हणून त्या अवस्थेला गुणसाम्य अवस्था म्हणतात. पण हा बारकावा अत्यंत सूक्ष्म असल्याने लवकर त्याचे यथार्थ आकलन होत नाही, म्हणून सूक्ष्म विचारांनी तो समजून घेतला पाहिजे. मूळ मायेपासून त्रिगुण, चंचल एकदेशी लक्षण, प्रत्येपाचा खूण, अंतरी येते श्रीराम. की त्रिगुण मूळ मायेतून व्यक्त होतात आणि मूळ माया एकदेशी व विकारी आहे. कारण जेव्हा ती व्यक्त दशेला येते म्हणजे मूळ माया, तर ती विकारी असते. ती असल्याने ते मूळ माया ही विकारी आहे, म्हणून त्रिगुण सुद्धा विकारी आहेत. थोड्या विचाराने व निरीक्षणाने हे लक्षात येतात. कारण प्रत्येक माणसाचे त्रिगुण प्रसंगी कमी अधिक प्रभावी होतच असतात, म्हणजे त्यामध्ये सतत बदल होत असतात, म्हणून ते विकारी आहे. पुढे पंचभूतांची बंडे, वाढली विशाळे उदंडे, सप्तद्वीपे नवखंडे, वसुंधरा हे श्रीराम. मग या त्रिगुणानंतर त्यात पंचमहाभूते पण आहेत. मग नंतर पंचमहाभूतांचे पंचीकरण होऊन त्यांचा पसाराही अतोनात वाढला. म्हणजे अशा या अष्टधा प्रकृतीपासून या सृष्टीचा खूप मोठा पसारा निर्माण झाला. 7 बेटे व 9 खंडांची पृथ्वी त्यापासूनच निर्माण झाली. त्रिगुणापासून पृथ्वीवरी दुसऱ्या जिनसान्याची परी, दोन्ही जिनस या उपरी, तिसरा एका श्रीराम. की आता 16व्या व 17व्या ओवीमध्ये आपण पाहिले होते की त्यांनी ही सृष्टी कशी 3 प्रकारांनी निर्माण झाली हे सांगितले आहे.
आणि सृष्टीरचनेचा शेवट कसा झाला हेही सांगितलं होतं. तर आता पहिल्या 2 प्रकार त्यांचे सांगून झाले. आता तिसरा प्रकार म्हणजे 4 योनी, की हा सृष्टी रचनेचा शेवटचा टप्पा होय. तर ही 4 योनी कशा निर्माण झाल्या हे सांगतात. पृथ्वी नाना जिनसांचे बीज, अंडज जारज श्वेतज उद्भिज, चारी खाणी चारी वाणी सहज निर्माण झाल्या श्रीराम. की पृथ्वीतून अनेक पदार्थ निर्माण झाले. अंडज, जारज, श्वेतज, उद्भिज या 4 योनींच्या द्वारे 84 लक्ष योनी तयार झाल्या. आणि 4 वाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी याही निर्माण झाल्या. खाणी वाणी होती जाती, परंतु तैसेच आहे जगती, ऐसे होती आणि जाती उदंड प्राणी श्रीराम. म्हणून या 4ही खाणी, 4ही वाणी व प्राणी जन्माला येतात व नष्ट होतात, पण पृथ्वी मात्र जशीच्या तशीच असते. हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला. जय जय रघुवीर समर्थ.